नमस्कार मित्रांनो, आता नुकतीच भरती पडली आहे. आता चालू होईल फॉर्म भरायची प्रोसेस. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या अकॅडमीवाले भरपूर असे यूट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकण्यात येतील का आम्ही सांगू तिथं फॉर्म भरा, तुमचं सिलेक्शन नक्की होणार. पण तसं करू नका. तुम्हाला हात जोडून पाया पडून विनंती आहे माझी, तुमच्या मनाने, तुमच्या डोक्याने, तुमच्या मेंटॅलिटीने तुम्ही स्वतः ॲनालिसिस करा, स्वतः अभ्यास करा. अभ्यास करायचा पण नुसता त्या पुस्तकाचा अभ्यास करून चालणार नाही. का फॉर्म भरणं, कोणत्या जिल्ह्यात भरणं ही अर्धी लढाई मित्रांनो. आणि ती अर्धी लढाई जिंकण्यासाठी मी स्वतः विद्यार्थी म्हणून तुम्हाला तळतळीची विनंती आहे, या लोकांच्या बोलधापाला बळी पडू नका. तुम्ही तुमचा स्वतःचा अभ्यास करायचा कसा ते माझ्याकडून शिका. म्हणजे शिकण्यासारखं मी तुम्हाला काही मोठं ज्ञान देणार नाही, मी काय मोठा पंडित नाही. पण मी जो अभ्यास करतोय, मी जे ॲनालिसिस करतोय त्याबद्दल तुम्हाला फक्त थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. माहिती अशी झाली की आता जागा पडल्या, तुमच्या कास्ट कोणती, तुमची जी कास्ट आहे त्या कास्टच्या जागा प्रत्येक जिल्ह्यात, कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे त्या तुम्ही एकदा चेक करा. आणि एका पेजवर फक्त बाकीच्या कास्टची सगळ्या भानगडीत बसू नका पाडीत. तुमची कास्ट लिहा. समजा उदाहरणार्थ तुमची कास्ट ओपन आहे किंवा ओबीसी, तर ओबीसी नावाची तुमची एक यादी तयार करा आणि प्रत्येक 36 जिल्ह्यांची नावं लिहा. त्या 36 जिल्ह्यांसमोर ज्या ज्या जिल्ह्यात ओबीसी प्रवर्गासाठी जेवढ्या जागा पडलेल्या आहे तेवढ्या जागांची लिस्ट तयार करा. आणि प्रत्येक जिल्ह्यात मागचे जे भरतीचे पेपर झालेले ते PYQ तुम्ही सोडण्याचा प्रयत्न करा. 22, 23, 24 काय असेल तर ते अभ्यास करा आणि ते पेपर तुम्ही सोडण्याचा प्रयत्न करा. ते पेपर सोडवल्याच्या नंतर त्या पेपरमध्ये तुम्हाला किती स्कोर येतो, कोणत्या जिल्ह्यातला पेपर तुम्हाला सोपा जातो, कोणता हार्ड जातो, मग ज्या जिल्ह्यात तुमचा स्कोर चांगला येईल त्या हिशोबाने तुम्ही फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही असं जर केलं आणि ह्या हिशोबाने तुम्ही तुमचा जर अभ्यास करून तुम्ही जर तो फॉर्म भरला तर तुम्ही अर्धी लढाई जिंकलात मित्रांनो. जर या अकॅडमीवाले सांगतील का बाबा आम्ही सांगू तिथं फॉर्म भरा, त्यांचं चुकीचं आहे असं माझं म्हणणं अजिबात नाही. पण तुम्ही स्वतः अभ्यास करून ज्यावेळेस ते प्रयत्न करता तिथं तुम्ही 100% यशस्वी होता, एवढी माझी खात्री आहे. आणि राहिला विषय आता जे विद्यार्थी नवीन प्रॅक्टिस करायला चालू केली, नवीन म्हणजे यावर्षीपासून ज्यांनी भरतीची काही जास्त माहिती नाही आहे, या आधी कधी ग्राउंड गेलेलं नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करा माहिती आहे का, तुम्ही ज्या जिल्ह्यात ज्या ठिकाणी कमी जागा आहे, जर 4 किंवा 5 जागा आहे किंवा 8-10 जागा आहे, अशा जागेवर फॉर्म भरण्याची चूक करू नका. कारण काय माहिती आहे का, जे विद्यार्थी 4 ते 5 वर्षापासून प्रॅक्टिस करते ते विद्यार्थी अशा कमी जागेत खेळत असतात आणि त्यांची ऑलरेडी मार्क स्कोअर, पेपरचा स्कोअर म्हणा किंवा ग्राउंडचा स्कोअर म्हणा, ग्राउंडचा त्यांचा 45+ असू शकतो, पेपरचा 90, 92, 95 असू शकतो. जर तुमचा स्कोअर आता सध्या 50, 55, 60 पर्यंत असेल पेपरचा आणि ग्राउंडचा जर 40, 45, 32 असा असेल, तुम्ही जर कमी रेंजमध्ये असतात तर त्या कमी जागेमध्ये खेळण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. तुम्हाला ज्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त जागा आहे, सगळ्यात जास्त जागा असतात कंटिन्यू मुंबईला, तर ह्यावेळेस आता आपल्या पुण्याला सुद्धा चांगल्या जागा पडलेल्या आहे. तुम्ही अशा जास्त ज्या जिल्ह्यात ज्या ठिकाणी जास्त जागा आहे त्या ठिकाणी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. आणि कॉम्पिटिशनला जे जास्त मार्कवाले विद्यार्थी जे आधीपासून प्रॅक्टिस करताय तिथं तुम्हाला जास्त कॉम्पिटिशन द्यायची गरज पडणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, घाबरून जाऊ नका, बिनधास्त लढा. आणि आता कुठं इंजुरी होईल, तुमच्या जीवाला हानी होईल असं कुठलंही पाऊल उचलू नका. जाता 1 महिना राहिला आणि मी आता भराभरा प्रॅक्टिस करतो, एका महिन्यात तो ग्राउंड आउट ऑफ होणार नाही. काय जर आउट ऑफ करायचं असेल तर त्याला आधीचीच मेहनत लागते, ती मेहनत पुढं कंटिन्यू ठेवावी लागते. जशी मेहनत चालू आहे, जशी प्रॅक्टिस चालू आहे तशीच प्रॅक्टिस कंटिन्यू ठेव. त्याच्यात काही तुला खाण्यापिण्यात बदल करण्यात आला, तुझ्या डाईटवर लक्ष दे, जेवणावर लक्ष दे, अभ्यासावर लक्ष दे. फालतूचा टाईम वायाला घालू नका. टाईम थोडा आहे आणि महत्त्वाचा आहे. हे महत्त्वाचा टाईम तुम्ही जर ह्या पोरीच्या नादात घालता, टाईमपास करण्यात घालता, पार्ट्या करण्यात घालता तर अजिबात होणार नाही. तुम्ही असं 5 वर्ष जरी लढले तरीसुद्धा तुमच्याकडून भरती निघणार नाही. भरती निघणं काय एवढं आयऱ्या काम नाही भाऊ. भरती खूप कॉम्पिटिशन आहे, इतकं कॉम्पिटिशन आहे. दर वर्षाला 1 ते 2 लाख फॉर्म जास्त येत आहे. मागच्या वेळेस 15 लाख फॉर्म आले होते 1000 जागेसाठी. विचार करा, तुम्ही विचार बी करू शकत नाही, इतकं मोठं कॉम्पिटिशन आहे. लोक म्हणतात अरे काय कॉम्पिटिशन नाही, लय सोपी भरती. सोपी नाही.
तुम्ही जर प्रॅक्टिस करता तर सोपी. तुमचं प्रॅक्टिस जर त्या कॉम्पिटिशनपेक्षा 10 पट जास्त असेल तर तुमच्यासाठी ती सोपी. जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर यशापर्यंत तुम्ही पोहोचता, पण तुम्हाला त्या हिशोबाने तुमची प्रॅक्टिस द्यावं लागतं आणि तुमचं मेहनत द्यावं लागेल, तरच तुम्ही त्या शिखरापर्यंत पोहोचू शकता. आणि जर टाइमपास करत गेली तर आपल्याकडून होणार नाही. विषय सोडून द्या, बॅग भरा आणि घरी निघा. काय माझा सांगण्याचा मुद्दा तुम्हाला डिमोटिवेट करणं अजिबात नाही. तुम्हाला मोटिवेट करणं हाच माझा हेतू आहे. पण तुम्ही तुमच्या ध्येयाला प्रामाणिक राहा. प्रामाणिक राहणे, अभ्यास करणे, सातत्य ठेवणे, सातत्य ही सगळ्यात मोठी गुरुकिल्ली आहे. याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. तुम्ही कमी जागेसाठी फॉर्म भरा, जास्त जागेमध्ये फॉर्म भरा, पण तुमची मेहनत जर चांगली असेल तर तुम्हाला कोणी याच्यापासून अडवू शकत नाही. मित्रांनो, माझी एवढीच तळतळीची विनंती आहे, आपले मेहनतीचं फळ आपल्याला भेटलं पाहिजे. आपले आई वडील घरी कष्ट करतात, कष्ट करून आपल्याला कोणी हॉस्टेलवर राहतं, कोणी रूम करून राहतं. आता माझी परिस्थिती सांगायची झालं तर मी 4 तास काम करून 8 तास अभ्यास करतोय. याचा म्हणजे मी काय करतोय माझी बढाई देत नाही. तुम्ही काय करताय त्यावर लक्ष द्या. तुम्हाला घरून पैसे येतात, आईवडील घरी कष्ट करतात, त्या कष्टाची जाणीव ठेवा आणि भरतीला लागा, तयारीला लागा. अशी जोमाने तयारी करा की यश तुमचं धिंगाणा घातल्याशिवाय राहणार नाही. आणि या यशाची जर आपल्याला गवसणी घालायची असेल तर तुम्हाला कष्टाशी प्रामाणिक राहावं लागेल. आणि कष्ट म्हणजे तुम्हाला काय घाम गाळायचा नाही, अजिबात घाम गाळायचं नाही. याला काय कष्ट म्हणत नाही. लायब्ररीत बसणं, ग्राउंड करणं हे कष्ट नाही. कष्ट कशाला म्हणायचं? अरे ज्याला संध्याकाळची भाकर मिळण्यासाठी दिवसभर राबावं लागतं त्याला कष्ट म्हणतात. हे तुमचं अजिबात कष्ट नाही. याला हार्डवर्क करायची गरज नाही, याला स्मार्ट वर्कची गरज आहे. आणि त्या स्मार्ट वर्कने तुम्ही अजून स्मार्ट होता. ज्यावेळेस तुमच्या अंगावर वर येईल तुम्ही हिरोपेक्षा स्मार्ट दिसता. मला एवढंच सांगायचं आहे. तुम्ही प्रॅक्टिस करताय, प्रॅक्टिसशी प्रामाणिक राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.